मराठवाड्यातल्या लोकांना विश्वास बसणार नाही, कारण खेकडा पद्धत जास्त आहे आपल्याकडे, माग ओढण्याची पद्धत जास्त आहे, पण एकमेकाला पुश करणं कमी आहे मित्रांनो. आणि याच विचाराला मी कंटाळले होते आणि म्हणून पुण्यामध्ये एका चांगलं वातावरण, मगाशी अमोल सर बोलले की सराउंडिंगचा फरक काय होतो, वातावरणाचा फरक. याच मराठवाड्यातली व्यक्ती आज एक अनमॅरिड असताना सनी स्टार्ट केलं, लोक विश्वास ठेवायला तयार नव्हती, मला सांगता येत नव्हतं. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम साठी एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार जोरदार ट्रॅफिक झालं पाहिजे. चला तर मित्रांनो, जबरदस्त वाटलं. किती लोकांच्या खरोखर मनापासून एनर्जी आली, एनर्जी केमिकलच ऍक्टिव्हेट झालं तुमच्या जोत जुनून आणि एक्साइटमेंट मधून ती एनर्जी दिसली पाहिजे. आर एक्साइटेड, आर एक्साइटेड. चला तर मित्रांनो, एक छोटीशी एंटरटेनमेंट, एक डान्स परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये मी इन्व्हाइट करते. Personality and none other than one and only our Mahaguru, mentor, bigger personality, Guru ke Guru, founder of Indian Success Education System of India, Crown Ambassador Director, Billionaire Club Achiever, हमारे सबके लाडले डॉक्टर अशोक की तरफ से प्लीज अप्रिशिएट. अखंड ऊर्जाचो मुलुक मैदानी तो आपल्या सगळ्यांच्या भाग्य विधाते महागुरु डॉक्टर अशोक चितोडकर प्लीज नमस्ते. जिनकी दुआओं को बढ़ाने के लिए शख्स लेकर आ रहे दोस्तों, अब आइए वो गरीब जिसका हमें मुद्दत से इंतजार है, जिसका हमें मुद्दत से इंतजार है. डॉक्टर अशोक की तरफ से प्लीज अप्रिशिएट. जोरदार ताली झाला पाहिजे. आजवरती जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. आमंत्रित आपण करणार आहे महागुरु डॉक्टर अशोक चितोडकर सरांना. सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी छत्रपती राठोड सर प्लीज वेलकम स्टेज अँड ऑल प्राइम क्लब अँड अबव लीडर्स प्लीज वेलकम स्टेज. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर अशोक चितोडकर सरांसाठी. सरांचा या ठिकाणी मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. नवी कल्पना येते जातुळ हात तुळतुळ तुटते. पत्थर भी तैर जाता है भगवान राम के नाम से, पत्थर भी तैर जाता है भगवान राम के नाम से, शहर भी अमृत बन जाता है घनश्याम के नाम से. और हम सभी वालों की लाइफ में असंभव चीज भी संभव हो जाती है. डॉक्टर महागुरु अशोक चितोडकर. पडला तरी खुश आणि नाही पडलं तरी काही बी आहे ना. आपल्या पद्धतीनेच लाईफ सगळीकडे चालेल याची गॅरंटी आहे का? आपल्या मनासारखं होईल याची गॅरंटी आहे का? लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. रामांना राजा बनायचं होतं,
चलो जंगल में जाना होगा, राईट और रॉंग? हा, ऋषी आले म्हणले चला राक्षसाचा वध करायचा आहे, तिकडच लग्न सुरू झालं मुलगी बघायला. यस, जंगलात जाऊन संसार करायला लागले तर रावण आला. हे जे देवी देवता ज्यांना आपण जिजस म्हणतो, ज्यांना आपण अल्लाह म्हणतो, ज्यांना आपण साईबाबा म्हणतो, ज्यांना राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, माऊली म्हणतो, समर्थ म्हणतो, वेगळे वेगळे देव आहेत ना प्रत्येकाच्या गाभाऱ्यात, आहेत ना. काही तर देवावर विश्वासच नाही त्यांचा. आणि विचारला ना का नाही, साला आमच्या आयुष्यात लय दुःख दिले, देवाला कळत नाही का म्हणून विश्वास नाही. लाईफ अनप्रिडिक्टेबल आहे, माहिती नाही कधी एक्झिट करावं लागणार शरीरात. इथं बॉम्ब पडला आणि सगळे मेले तर कोणाकोणाची नवर रडतील, महिना मेले म्हणून काय खुश होतील, नाटक करतील 2-4 महिने आणि म्हणतील, चला आता दुसरी सगळं. किती जण वाटतं आपल्या बायका सती जाते ना आपल्या सोबत. 70% महिला वडाला उलटा वेळा घालतात. हा मेला लास्ट दिलं बास, कंटाळे आता हे बोंबल टू व्हीलर फिरते खडखड खडखड. मागं फंक्शन झालं, मला वाटतं 3-3.5 हजार लोक होते, खच पॅक. इथं आलेले लोक फक्त 5% लीटर लोक पाहतात, बसायला जागा भेटते. कोण कोण होतं पुण्याच्या फंक्शनला? हे तुम्ही लकी लोक आहे, तुम्हाला खाली तरी भेटली. ओ उसायला पण जागा नसती. का बरं? लोक वेडी आहेत. हे खोटं आहे काही? आज या जगामध्ये कोणीच कोणाला मोटिवेट करायला तयार नाही. आज ते आले ना FDSAचे, त्यांनी काय सांगितलं? 4 पिलर. कस्टमर खुश पाहिजे, आहे का? वाटतं आपले प्रोडक्ट भारी येत असायला. मला मतदान द्या, तू म्हणजे क्वार्टर का असं नाहीये. इथं सगळे गोरगरीब आणि मिडल क्लासचे पोर आहेत, हे गाड्यात बसले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. तुमच्यासाठी गाड्या येतील गोवा. कस्टमर खुश, कारण की प्रोडक्ट मध्ये नवीन. बरं, डिस्ट्रीब्युटर लीडर खुश आहे का नाही? रोकडा लोक जॉईन होतील का? लोक प्रोडक्ट घेतील का? अरे मागच्या वर्षी GST आणि इन्कम टॅक्स मी जवळपास 1,90,00,000 भरले. आणि हो काय म्हणतो, 10,000 रुपये. अरे देवाने तुला पाठवलं या हॉलमध्ये का तर कुठंच होणार नाहीये, इथं होणार आहे म्हणून त्याने देवदूत पाठवलाय तुला त्या हॉलमध्ये घेऊन आला. त्याच्या हाताला हात केले पाहिजे, थँक्यू बॉस. काय सासरा आहे का सासू आहे? तसं नाहीच वापरा. आतापर्यंत ब्युटी पार्लर टाकले, घरात गेल्या कोणीतरी टाक 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 मेकअप केला, 2-4 किलो वरून थापलं, दिसायला लागली. नंतर मेकअप उतरल्यावर हाडळी दिसायला. आता साला सनेच्या प्रोडक्टने मेकअप करा, नवरा पण म्हणणार आय लव्ह यू, रोज म्हणणार. कारण की सनेच मेकअप नॅचरल करतो लेडीजला. घ्या ना किट सनेच्या मेकअपची, एवढं मागे का केमिकलचं, तुझी स्किन खराब होईल, पिंपल येतील. नवरा पण म्हणत की नशीब वाटाकडे बस. लिपस्टिक मी बाहेरची लावते 30 रुपयाची, वर फुटून जाते, काय भगार होतील. मग असंच दाखवायचं ना लोकांनी. का डुप्लिकेट प्रोडक्ट वापरतात? पैसे कमी आहेत म्हणून ना. पैसे कमवा आणि चांगले प्रोडक्ट वापरा. येस, 5 स्टार हॉटेलला एका बुफेची किंमत 4-5 हजार रुपये. किती खातो माणूस? आणि इकडं थाळी आता 120 झाली का? आमच्या टायमिंगला 35 रुपयाला आणि 40 रुपयाला भूक थाळी होती. आता 120ला आणि 5 स्टारला 4,500 थाळी. हो, स्वस्तामध्ये ना कार्यक्रम आहे म्हणून मग घ्यायचा वाटोळ करून. मग आता मी पत्रे विकतो, वावर विकतो, बनवलं रेट करू डॉक्टर साहेब. मग इथं दुखायला लागलं, मग इथं दुखायला लागलं. आता तर लोकांना डेंग्यू चिकनगुन्या झाल्यानंतर लय बाहेर आले. कोणाला आले? हे पण दुखतंय, हे पण दुखतंय, हे पण दुखतंय, सगळं झालंय. डॉक्टर म्हणतात वाट पावा. झालंय का? इश्यू आहेत मार्केटमध्ये. लहानपण झालं, शिक्षण झालं, नोकरीला लागला, लग्न झालं, पोरं झाले. आता त्यांचं लहानपण, त्यांचं शिक्षण, नंतर त्यांचं लग्न.
आपण डांगरा डांगरी. आणि लाची इच्छा काय, पोत्याचं तोंड पाहिजे पोतीचं तोंड पाहिजे. नातू नातवंड कसं गेला याला कोणी ओळखीत नाही. याला तर म्हणतात बरं झालं गेला. वरवर लोक बोलतात बरं का चांगलं केलं, काही लोक शिवाय त्यातलं बरं झालं गेलं लई गाणं. लई असे लोक आहेत की तुमच्या मेल्यामुळे खुश होणार तर तुमच्या गुंड्यांना त्रास होत असेल. काय सासरा आहे का सासू आहे तसं नाही वापरा. आतापर्यंत ब्युटी पार्लर टाकले, घरात गेल्या कोणीतरी टाक 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 मेकअप केला, 2-4 किलो वरून थापलो दिसायला लागली. नंतर मेकअप उतरल्यावर हाडळी दिसायला. आता साला सनेच्या प्रोडक्टने मेकअप करा, नवरा पण म्हणणार आय लव्ह यू, रोज म्हणणार. कारण की सनेच मेकअप नॅचरल करतो लेडीजला. घ्या ना किट सनेच्या मेकअपची, एवढं मागे का केमिकलचं, तुझी स्किन खराब होईल, पिंपल येतील. नवरा पण म्हणत किन नशीब वाटाकडे बस. लिपस्टिक मी बाहेरची लावते 30 रुपयाची, वर फुटून जाते, काय भागार होतील. मग असंच दाखवायचं ना लोकांनी. का डुप्लिकेट प्रोडक्ट वापरतात, पैसे कमी आहेत म्हणून ना. पैसे कमवा आणि चांगले प्रोडक्ट वापरा. येस, 5 स्टार हॉटेलला एका बुफेची किंमत 4-4, 5-5 हजार रुपये. किती खातो माणूस. आणि इकडं थाळी आता 120 झाली का. आमच्या टायमिंगला 35 रुपयाला आणि 40 रुपयाला भूक थाळी होती. आता 120ला आणि 5 स्टारला 4,500 थाळी. हो, स्वस्तामध्ये ना कार्यक्रम आहे म्हणून मग घ्यायचा वाटोळ करून. मग आता मी पत्र विकतो, वावर विकतो, बनवलं रेट करू डॉक्टर साहेब. मग इथं दुखायला लागलं, मग इथं दुखायला लागलं. आता तर लोकांना डेंग्यू चिकनगुन्हे झाल्यानंतर लय बाहेर आले. कोणाला आले, हे पण दुखतंय, हे पण दुखतंय, हे पण दुखतंय, सगळं झालंय. डॉक्टर म्हणतात वाट पावा. झालंय का. इश्यू आहेत मार्केटमध्ये. लहानपण झालं, शिक्षण झालं, नोकरीला लागला, लग्न झालं, पोरं झाले. आता त्यांचं लहानपण, त्यांचं शिक्षण, नंतर त्यांचं लग्न, आपण डांगरा डांगरी. आणि लाची इच्छा काय, पोत्याचं तोंड पाहिजे पोतीचं तोंड पाहिजे. नातू नातवंड कसं गेला याला कोणी ओळखीत नाही. याला तर म्हणतात बरं झालं गेला. वरवर लोक बोलतात बरं का चांगलं केलं, काही लोक शिवाय त्यातलं बरं झालं गेलं लई गाणं. लई असे लोक आहेत की तुमच्या मेल्यामुळे खुश होणार तर तुमच्या गुंड्यांना त्रास होत असेल. देखो आवाज आपका रेडी हो गया. रेडी आहे. जसं एक ब्ली अमोल सराच्या डोक्यात प्लॅन केलं आणि एवढी मोठी ट्रिप असतात बरोबर ना. असे माझे भरपूर लेख चालू आहेत, माझ्या दुकानात फॅन्सी चालू आहेत माझ्या. आज एवढं मोठं नॉलेज आलंय की जर मी एखाद्यासोबत 1 तास बसलो आणि जर तो बिझनेसला सिरियस केला तर कमीत कमी 1 तासाचे 25-50 लाख 1 करोड रुपये होऊ शकतात एका तासाचे. तुम्ही चेक करा तुमच्या तासाची किंमत काय आहे, चेक करा. तरुणपणे हळूहळू ते म्हातारपणात येणार आहे का नाही. बिझनेस पण जन्म घेतो आणि हळूहळू डाऊन होतो बरोबर ना. पण नेटवर्किंगचा बिझनेस जन्म घेतो, वर जातो, तुम्ही म्हातारे व्हायला लागतात. पण जवान लोक तुमच्या बिझनेस मध्ये येतात म्हणून तुमचा बिझनेस वर जातो. सगळे वेगवेगळ्या क्लासचे लोक आहेत. माझं नशिबात जर पैसा नसेल ना तर मी नशिबून लोक जॉईन करणार. देवाला म्हणाली गोष्टी घ्यायला चल मला नको वेळ न दे सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला यावं लागेल प्लॅन नसेल. काही लोक नशीब बघा. मी महाबळेश्वरला गेलो एक दिवस लाला सर आणि तो नशीब पाहत होता. मी म्हणलं मी तुला 1000 देतो, मला तुझं नशीब पाहिजे. तुझं त्याला म्हणलं ऑलरेडी देवानी पार बँड वाजवली, भविष्य पायऱ्यावर आणलं. आणखीन लोकांना घाबरू खोटे स्वप्न दाखवू आणखीन बँड कर्म राहिलेत. दुसरं काहीतरी काम कर, धंदा कर, तर दुसरं दिसलंच नाही मला. नंतर कधी दिसलं नाही त्या स्पॉटला. त्याला नेटवर्क जिधर भी जाएगा ना वो धिंगाणा करके. आणि तुम्ही हा धंदा शिका तुम्ही सगळ्याची क्लोजिंग करू शकता. कपड्यावाला म्हणला 20 झालं, तो म्हणला 8,500. तुम्ही तिथं जाऊन 6,000 माल घेणार, 1,500 वाचवली म्हणजे कमवली. पण काही लोक 8,500 एवढं महाग असतं 8,500 देऊन निघून येतात.
कम्युनिकेशनचा स्किल स्कूलमध्ये शिकवलं जात नाही, राईट ऑर रॉंग? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं जात नाही. ह्या धंद्यात आहे ना, ह्या बिझनेसमध्ये या. ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला सगळे स्किल फ्री ऑफ कॉस्ट शिकायला भेटते आणि मग मोठा मिरेकल होऊ शकतं, मोठा चमत्कार होऊ शकतो बिझनेसमध्ये. बरं चला, मग आता कंपनी भारी आहे, प्रोडक्ट भारी आहे, प्लान भारी आहे, एवढं सगळं एम्पायर या व्यक्तीने बनवले ना, ते व्यक्ती बोलणारच आहेत. पण मी रिअली सॅल्यूट करतो की त्यांना भगवंताने पाठवले आपल्यासाठी. सगळं काय म्हणतात, सनेजचं नाव सनेज का ठेवलंय? सूर्याची किरण जिथपर्यंत जातात ना तिथपर्यंत सनेज घेऊन जायचं. जीवन जगतायच ना, झालं काय अडचण नाही. पण आता नेक्स्ट प्रश्न येतो, ह्या हॉलमध्ये बसायची गरज का पडली? डायरेक्ट करोडपती घरात जन्म का नाही झाला? सगळ्याला करोडपती जर मायबाप भेटले असते तर इथं बसायची गरज होती? आपल्या हातात नाहीये. कसं काय म्हणताय? कंपनीचं प्रमोशन तुमच्या हातात असतं की बायकोच्या कोणाच्या हातात असतं? आपल्या हातात असते ना. चला तुम्ही नीट काशी केली तर कंपनी म्हणणार चल 70चा पगार 80, आणि नीट नाही केली तर कंपनी म्हणणार असा पाठीमागो वाग, तू काही कामाचा नाही. लोक म्हणतात जॉब भेटत नाही, जॉब भेटत नाही, जॉब भेटत नाही. जॉब नाही येत, पण त्या जॉबवरती चांगला परफॉर्मन्स करणारे एरिया नाही आहेत. कारण की ते येतं, त्याला विचारलं ना टेल मी समथिंग अबाउट यू, ते बायोडाटा सांगतो. प्रत्येक जण तुम्हाला जॉब द्यायला तयार आहे, पण तो म्हणतो मला 1 लाख कमवून दे, त्याच्यातले 15 तुला देतो. समजताय ना? जर 1 लाख कमवायची अक्कल असते तर आपल्यासाठीच कमवले असते आपण, राईट ऑर रॉंग? आम्ही इथं प्रोडक्ट विकायला नाही आलो, आम्ही रिअल एंटरप्रेन्युअर बिझनेसमॅन घडवायला आलो. आज या सगळ्या लेडीज दिसतात ना तुम्हाला, ह्या लेडीज आज इथं अनुष्का आहे. अनुष्का हायेस्ट पेमेंट किती घेतलं अनुष्का? 1,32,000. आणि टू व्हीलर कुठली वापरते? कुठली वापरते? 4 व्हीलर वापरते 25. आणि माझा एक मित्र आहे, त्याने आता ती वयला गाडी घेतली, ती नॅनोची पेक्षा छोटी गाडी आली आहे. हा, आणि त्याचं वय आता सध्याला 49. आणि ती पण सेकंड घेतली. हो, लय खतरनाक लोक. मला काय वाटतं माहितीये का, दोघं सटकलं पाहिजे तुमचं. तुमचे नातेवाईक, तुमचे गावातले लोक, तुमचे मामा बिमा, ज्यांनी ज्यांनी तुमची काढली ना, त्यांना जर करून दाखवायचं असेल ना, या पोरांना आमच्या क्रिकेट मध्ये मॅच जिंकतात ना लोक, चला रिशीवर खेळतात. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणी त्रास दिला असेल, नवऱ्यानी, बायकोनी, आई बापानी, मित्रांनी, नातेवाईक, ऐकलंय तुषार सर, गणेश सर, काय स्पीच होते, सविता मॅडम, अमोल सर, ह्या सगळ्यांची तळमळ जी ऐकली ना आज, सुपर. मित्रांनो, 10 मिनिटात मला मांडायचं काय, अख्ख्या सेशन मधलं तुम्हाला सांगायचं काय? तर मित्रांनो, 2016ला ही कंपनी ज्या दिवशी सुरुवात केली, काय एवढं प्रोडक्टचा हा सगळा भंडार होता का? बिलकुल नाही. डोळ्यासमोर अंधार येतोय, अशा अंधारामधनं एक दिशा देणारा विचार घेऊन 2016ला आपण एक क्रांतिकारी विचार माइंडमध्ये आणला. तो म्हणजे काय? तर ज्या जे प्रॉब्लेम आपल्याला समोर दिसत असतील, त्या सगळ्या प्रॉब्लेम वरती आपल्याला काम करायचं. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अख्ख्या देशामध्ये तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. सगळं बोलून गेले की आपला जो मोटो आहे, आपला जो विजन आहे, आपला जो मिशन आहे, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. इथं बसलेला वर्ष वयाचे पण लोक काम करतात, रिटायरमेंट झालेले लोक काम करतात. त्यांना या वातावरणात शिकाय इंडस्ट्री हळूहळू होईल. तुम्हाला लोक पॉझिटिव्ह नसायला बाहेर, त्यांना पॉझिटिव्ह करून आपल्या सोबत आणायचेच. तुम्हाला लागू करून उठवायचं, खोटं बोलून नाही आणायचं, खरं सांगून आणायचे. आहे का तयारी? काय अवघड आहे करायचं का मग? किती लोक आज या हॉलमध्ये फर्स्ट टाइम आले, पहिल्यांदा झाले, सगळेच बिलेच काही माहित नाही सर, ऐकायला लावायचं. कसं वाटतं ऐकून? भारी वाटतंय ना? कुठपर्यंत वाटलं?
आता बाहेर का आणि म्हणलं काढा 30,000 रुपये चला. ते विचार करणार आहे की काय विचार करणार तू, काय येतो डोक्यात, काय लुटायला आलो इथे. अरे आमच्याकडे जवळपास 250-300 प्रोडक्ट आहेत, बरोबर ना. गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्ट आहेत. एक धंदा सुरू करूया बिझनेस सोबत, ये वातावरणात आहेत ना साथीला, त्रास होईल ना. पडता 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 शिकून जातात. मार्केटमध्ये सगळ्या लोकांना लहान बाळ आईवडिलांचं ऐकतं का, पण हळूहळू ऐकायला लागतं की नाही ऐकायला लागतं. तुम्हाला काय वाटतं, हे ऐकत होती, हिला येडे होती, हे लय त्रास दिला, खतरनाक रावडी लोक होती बघा. पण आता कशी पोट बीट बोलतो, अशाच लोकांना सरळ करायचा माल भेटतो. बरोबर कोण काय रे लोकांना सरळ करायला कटिंग करणाऱ्याला पैसे कशाच भेटतात माहितीये, तुमचं डोकं साफ करायचे, तुमची दाढी साफ करायची, राईट और रॉंग. टेलरला पैसे कसे भेटतात, तुमचं जे कापड तुम्हाला फिटिंग मध्ये बसायचे, राईट और रॉंग. या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे कशाचे भेटतील, निगेटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह करा, आपले प्रॉडक्ट वापरायला लावा आणि नेटवर्क बनायला लावा, तुम्हाला पैसे भेटतात. हा धंदा अवघड आहे पण अशक्य नाही. पण तुमचं काम तुम्ही जिथं करताय ते अवघड नसेल ना तरी पण अशक्य आहे, मोठं होणार नाही तुम्ही तिथे. मग इथं जर होणार असेल तर घुसा इंडस्ट्रीमध्ये, पैसाच पैसा या. पण आता घरी जाऊन जर आईबाप म्हणले असं काही करू नको, केस पांढरे झाले, लई श्रद्धा आहे आपल्या आईबापावर, त्यांनी त्यांची जवानी घातली, त्यांनी त्यांच्यात पैसा घातला, आता तुमच्या डोक्यात पण त्यांचेच थॉट. एक रिच डॅड आणि पुअर डॅडचं पुस्तक आहे, ते म्हणून तुम्हाला एक गरीब बाप आहे आणि एक श्रीमंत बाप आहे. मी गरीब बापाच नाही ऐकलं, मी श्रीमंत बापाच ऐकलं. वाचले का पुस्तक. वेरीतून वर चढायचं असेल ना तर वर हात दिला पाहिजे. काय वाटतं, वर हात दिला पाहिजे. आज इथं मी आलो, मी एक छोटंसं झाड लावलं, आज मी किती पैसे कमवले, मी किती प्रॉपर्टी कमवली, मी किती मोठा झालो, मी सोशल मीडियाला किती आहे, मला त्यात इंटरेस्ट नाही. आज जवळपास 750-800 लोक स्वतःच्या कारमध्ये बसले. माझे वडील फक्त सेकंड 2 व्हीलर घेऊ शकले होते. किती लय नारळ फोडले, नंतर ते